अभिनेता चिन्मय मांडलेकर त्याचं लेखन, अभिनय या सगळ्याच गोष्टींसाठी चर्चेत असतो। याच सोबत तो त्याचं अनेक गोष्टींवर मत सुद्धा मांडत असतो। काही दिवसांआधी चिन्मयने एक मुलाखत दिली, त्यात त्याने अनेक विषयांवर त्याचं मत मांडलं। यावरून लोक चिन्मयला त्याचा लेख जहांगीरच्या नावावरून ट्रोल करतायत। तर चिन्मयची बायको नेहाने तिचं स्पष्ट मत यावर मांडलंय। काय म्हणाली नेहा, पाहूया। नमस्कार, माझं नाव नेहा जोशी मांडलेकर। जात माझी आधीच सांगून घेते मी, कारण ती सगळ्यात महत्वाची आहे। हल्ली माहेरकडनं मी देशस्थ ब्राह्मण आहे, सासरकडनं मी त्वष्टा कासार आहे, हिंदू आहे मी। हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे, ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते। माझे पती, त्यांचं नाव चिन्मय दीपक मांडलेकर, त्यांची जात एक त्वष्टा कासार आणि तेही हिंदूच आहेत। गेले काही दिवसांपूर्वी माझ्या नवऱ्याने एक इंटरव्ह्यू दिला होता एका पॉडकास्टमध्ये, आणि त्या इंटरव्ह्यू नंतर खूप सारं ट्रोलिंग आम्ही फेस करतोय। ट्रोलिंग, माझे पती हे पब्लिक फिगर आहेत, त्यांचं काम हे रसिक मायबाप पाहतात। ते काम आवडलं तर रसिक मायबाप त्यांना डोक्यावर घेतात, आणि काम नाही आवडलं तर रसिक मायबापांना हा हक्क आहे की त्यांनी त्यांची कान उघडणी करावी, कारण कलाकार हा सतत पब्लिक आय मध्ये असतो, सो ते मान्य आहे। पण ट्रोलिंग माझ्या पतींच्या कामाबद्दल नाही होत आहे, ट्रोलिंग आमच्या मुलाच्या नावावरनं होत आहे। चला, हेही मान्य केलं, ते पब्लिक फिगर आहेत म्हणून त्यांच्या मुलाचं नाव खरं तर लोकांना रस घेऊन त्याची चरवण करायचा हक्क नाही आहे, पण लोकांनी तोही ओरबाडून घेतला असेल। तरी हा व्हिडिओ मी आज मुद्दामून फक्त एवढ्यासाठी करते, लोकांना ही आठवण करून द्यायला की त्या मुलाला एक आई सुद्धा आहे, जी कलाकार नाहीये, जी पब्लिक आय मध्ये नसते, जी पब्लिक फिगर नाहीये। तिला आणि तिच्या मुलांना त्यांची प्रायव्हसी जपण्याचा पूर्ण हक्क आहे। अनेकदा काय होतं, हल्ली फास्ट फोन्स आणि स्मार्टफोन्समुळे आपल्या हातात आपण टाईप करताना आपण हे विसरतो की पलीकडे एक माणूस हे वाचणार आहे। हे सगळं कुठच्या तरी एका रोबोटिक बॉटला फक्त वाचावं नाही लागणार आहे, एक माणूस वाचतोय ते। आणि ज्या व्यक्तीबद्दल लिहिलं जातंय ती 10-11 वर्षाचा एक मुलगा आहे। बरं, का ट्रोल होत आहे? त्याचं नाव जहांगीर आहे। जहांगीर नाव आम्ही कधी ठेवलं आता सगळंच सांगते, कारण की मी स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक म्हणून खरं तर कोणालाच स्पष्टीकरण द्यायला बांधील नाहीये। पण मलाच असं वाटलं की अज्ञानातनं हे ट्रोलिंग होत असेल तर मग माझी ही जबाबदारी आहे अज्ञान दूर करावं, म्हणून हा व्हिडिओ आणि हा खटाटोप। तर माझ्या मुलाचं नाव जहांगीर आहे। जहांगीर हे एक पर्शियन नाव आहे। माझ्या मुलाचा जन्म 21 मार्च 2013ला, लोक आपली कॅलेंडर्स उघडून बघू शकतात। 21 मार्चला जमशेदी नवरोज असतो, आणि त्या जमशेदी नवरोजच्या दिवशी त्याचं पारसी नाव जहांगीर, JEHANGIR असं ठेवलं गेलं। नाव कोणावरनं ठेवलं, कसं ठेवलं तो मुद्दा नंतर येतो, मुळात ह्या नावाचा अर्थ फार सुंदर आहे। जहांगीर म्हणजे जगत जेता, हा जग जिंकलेला जहांगीर। याचसोबत या ट्रोलिंगमुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका करणार नसल्याचं चिन्मयने जाहीर केलं। तुमचं यावर काय म्हणणं आहे हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा। मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी।